2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत। माहिती घेण्याचं काम सुरू आहे, ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री आमच्या जो काही म्हणजे आम्ही जे काही प्रॉमिसेस केले होते हे 100% आम्ही पूर्ण करू। मी त्याची तयारी सुरू केली आहे, योग्य वेळी आम्ही ते पूर्ण करू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का, तर ती निश्चितपणे हवी आहे, पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत। जर आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा 5 वर्षाचा कार्यकाळ आहे, या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल, तिथं काही वारंवार करता येणार नाही। एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली, आता उदाहरण देतो, म्हणजे अगदी तंतोतंत नाही पण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत, त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे, पाणी भरपूर आहे। आतापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे, चांगलं पीक होईल अशा प्रकारचे, म्हणजे ईश्वराने आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल, ही चांगली परिस्थिती आहे। पण उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता आहे, त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही, तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल। आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे, यापूर्वी 2 कर्जमाफी आपण केल्या, त्याचा काही परिणाम झाला का? म्हणजे ठीक आहे, शेतकरी कर्जमुक्त झाला, त्याला आनंद झाला, तात्कालिक झाला, तात्कालिक त्याचा काही लॉंग टर्म इफेक्ट झाला का? मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला? निर्णय असा घेतला की ठीक आहे, कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण शब्द दिलाय। आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे, आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे, शेती क्षेत्रात। म्हणून आम्ही हा निर्णय केला की या वर्षीपासनं दरवर्षी 5,000 कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही, ते करूच। पीक गेलं म्हणून पैसे द्या, पाऊस पडला म्हणून पैसे द्या, अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या, बांध फुटला म्हणून पैसे द्या, ते देऊच। पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत, ड्रिप इरिगेशन करायचं आहे, अवजारं घ्यायची आहेत, ट्रॅक्टर घ्यायचा आहे, शेडनेट करायचं आहे, अशा इन्व्हेस्टमेंट करता 5,000 कोटी रुपये वर्षाला ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करू, ज्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल। म्हणजे हा शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या विळख्यात जातो त्याला आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल। आणि अशा प्रकाराने यावर्षी 5,000 कोटी ठेवलेत, दरवर्षी ऍडिशनल 5,000 कोटी रुपये देऊन 25,000 कोटी रुपये हे शेती क्षेत्रात आम्ही गुंतवणार आहोत। आता साधारण कर्जमाफी केली तर 17-18 कोटी 20,000 कोटी रुपये त्यालाही लागतील, ती अप्रोप्रिएट वेळी आम्ही करू। पण आता इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याला जो तुलनेनं बरा काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक मजबूत कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे। याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्याला कर्जमाफी नको आहे का, त्याला हवी आहे, पण आपल्यालाही राज्यकर्ते म्हणून नेमकं शेतकऱ्याच्या फायद्याचं ते कधी होईल हा विचार करावा लागेल। या बाबतीतला एक विकसनशील अर्थव्यवस्था आहोत, विकसित अर्थव्यवस्था नाही आहोत। विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्यावर साधन संपत्तीच्या मर्यादा असतात। आता उदाहरण द्यायचं झालं तर आता ज्यावेळेस आम्ही पुरवणी मागण्या घेतल्या तर पुरवणी मागण्यांमध्ये आमच्याकडे जी लिमिट होती ती 50,000 कोटीची होती। आमच्याकडे वेगवेगळ्या विभागांनी 2 लाख कोटी रुपयाच्या मागण्या दिल्या, पण त्याच वेळी ज्यावेळेस आम्ही डिपार्टमेंटला घेऊन बसलो आणि त्यांच्या लक्षात आणून तुम्ही मागणी तर दिली आहे पण मूळ बजेटमध्ये तुम्हाला जे दिलंय तेही तुम्ही खर्च केलेलं नाहीये, मग आता तुमची मागणी कशी मान्य करायची? तर त्याच्यावर ते काही बोलू शकले नाहीत। त्यामुळे हा प्रबोधनाचाही विषय आहे, समजून घेण्याचाही विषय आहे, आणि काही प्रमाणात हे खरंही आहे की सगळ्यांच्या